परदेशी या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। दिवाळी विशेष अशी या बुलेटिनची सुरुवात करूयात। मुंबईकरांच्या कौतुकास्पद कामगिरीने मुंबईकरांनी यंदाच्या दिवाळीला कमी आवाज करणाऱ्या फटाक्यांना पसंती दिली आहे। कमी आवाजाचे फटाके फोडत मुंबईकरांनी प्रदूषणाला आळा घातल्याचं आवाज फाउंडेशनच्या अहवालातून समोर आलंय। 15 वर्षात पहिल्यांदाच मुंबईकरांनी कमी आवाजाचे फटाके फोडून नवा विक्रम रचलाय। मुंबईकरांनी 112 डेसिबल आवाजाचे फटाके वाजवल्यानं आवाज फाउंडेशननं आपल्या अहवालात याबद्दलची नोंद केलेली आहे। यावेळी वरळी, मरीन ड्राईव्ह, बांद्रा, शिवाजी पार्क या परिसरातून ध्वनी प्रदूषणाची तीव्रता तपासण्यात आली। मुंबई उच्च न्यायालयाने 125 डेसिबलचे फटाके वाजवायला परवानगी दिली आहे आणि ही मर्यादा पाळत मुंबईकरांनी फटाके फोडल्याचं दिसतंय। मुंबईकरांनी यंदा कमी आवाजात दिवाळी साजरी केली, मात्र देशाची राजधानी दिल्लीत चित्र काहीसं वेगळे आहे। नवी दिल्लीमध्ये दिवाळीमध्ये झालेल्या आतषबाजीनंतर हवेत धुराचे थर साचलेत आणि त्यामुळे राजधानी दिल्लीतील वातावरणानं धोक्याची पातळी पार केली असून सध्या स्थिती व्हेरी पुअर कॅटेगरीत आलेली आहे। आणि या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। देशभरात दिवाळी साजरी झाली। काल ज्या पद्धतीने दिवाळी साजरी झाल्यानंतर आज जर बघितलं राजधानी दिल्लीतील वातावरण हे धूरमय आहे, स्मोक वाढलेला आहे आणि खास करून जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीचं वातावरण आता समोर आपल्याला पाहायला मिळतंय ते इंडिया गेट आहे आणि इंडिया गेट अतिशय स्पष्ट दिसत नाही आहे आणि यामागे कारण असं आहे की काल दिवाळीमध्ये जी फटाके वाजवून झालेले आतिषबाजी झाली त्याचा परिणाम या आहे की संपूर्ण दिल्लीमधलं जे वातावरण आहे धूरमय झालेलं आहे। स्मोक संपूर्ण दिल्लीत पसरलेला आहे। राजधानी दिल्ली आणि एनसीआरच्या परिसरात हा जो परिसरात आपण जे आहोत तो आहे साऊथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉकचा परिसर आहे। समोर जे दिसतंय आपल्याला ते राष्ट्रपती भवन आहे, पण राष्ट्रपती भवन देखील अस्पष्ट दिसत आहे आणि धुराचा ज्या पद्धतीनं वातावरणामध्ये धुराचा समावेश आहे आणि धूर एवढा वाढलेला आहे की सर्वसामान्य नागरिकांना श्वसनाचे त्रास होत आहे। ज्यांना श्वसनाचे त्रास होतात त्यांना हवामान खात्याने आणि आरोग्य खात्याने सूचना दिलेल्या आहे की खास करून मास्क घालून बाहेर पडावं आणि दिल्लीमध्ये यावेळेस हिवाळा आहे आणि हिवाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि त्याचमुळे सुट्ट्या देखील आहे। त्याचमुळे मोठ्या संख्येनं इथे पर्यटक देखील येत आहे, पण या पर्यटकांना देखील काळजी घेण्याचं आव्हान खास करून दिल्लीतील प्रशासन करत आहे आणि ज्या पद्धतीचं वातावरण आहे या वातावरणामुळे होऊ शकतं की श्वसनाचे आजार होतील, पण आगामी काही दिवस याच प्रकारचं वातावरण राहण्याचे संकेत देखील हवामान खात्याने दिलेले आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोदसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीनंतर राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना काहीसा निवांत वेळ मिळालाय। ते आज पुण्यातील नारायणगाव इथल्या निवासस्थानी दिवाळी साजरी करतायत। म्हणून की काय, त्यांच्यासाठी यंदाची दिवाळी विशेष आहे। लोकसभा निवडणुकीचा प्रचार, त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीदरम्यान दौरे आणि मालिकेचं शूटिंग यामधून निवांत वेळ मिळाल्यानंतर अमोल कोल्हेंनी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी। युवा खासदार राष्ट्रवादीचे आहेत माझ्यासोबत डॉक्टर अमोल कोल्हे, आपण त्यांना विचारणार आहोत। सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये आणि दिवाळीच्या खास शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला। नेमकी पहिली दिवाळी आहे, यापूर्वी तुम्ही घराघरामध्ये स्टार अँकर म्हणून गेले होते, स्टार संभाजी आणि शिवाजींची भूमिका घेऊन गेले होते, पण आता स्टार युवा खासदार म्हणून आता घराघरामध्ये जातात आणि ही सगळी गर्दी तुमच्याकडे दिवाळीच्या निमित्ताने येते। कशी आहे तुमची पहिली दिवाळी नेमकी? नाही, खरं तर खूप वेगळी आहे, कारण इथून मागे दिवाळी सण हा असायचा तो कुटुंबासाठी दिलेला वेळ असायचा आणि आता कुटुंब फार मोठं विस्तारलं आहे आणि ही जी गर्दी आहे सातत्यानं लोक येत आहेत, शुभेच्छा देत आहेत। मी अनेक ठिकाणी जातो आहे, शिवाय काही ज्या अडचणी आता समोर आल्यात म्हणजे अवेळी झालेल्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागायतदारांचं जे नुकसान झालं काल तिथे पाहणी केली। मग आता जे ट्रॅफिकची समस्या आहे, नारायणगाव बायपासचं जे काम रखडलेलं आहे त्याची पाहणी करायला अधिकाऱ्यांना बोलवलं आहे, आता त्याची पाहणी करायला चाललेलो आहे आणि त्यामुळे कुटुंब विस्तारलं। एक वेगळी दिवाळी आहे, आधी जी वैयक्तिक होती ती आता सार्वजनिक दिवाळी आहे। सार्वजनिक दिवाळी झालेली, पण अशातही तुम्ही तुमची दिवाळी म्हटलं की फटाके, दिवाळी म्हटलं की वाचन संस्कृती, दिवाळी अंक याला वेळ देता की नाही? नाही, नक्कीच वेळ देतो, कारण वाचनाची खरं तर आवड आहे। एवढंच की आधी जसं निवांत वाचायला वेळ मिळत होता त्यापेक्षा आता खूप जास्त किंडलवर वाचतो आणि प्रवासामध्ये जास्तीत जास्त वाचन सुरू असतं, त्यामुळे त्या वाचनाचा आता जरा जास्त हे सुरू झालेलं आहे। या निमित्ताने, दिवाळीच्या निमित्ताने वहिनींना काय गिफ्ट केलं तुम्ही? आज पाडवा आहे आणि दिवाळी आहे। नाही, खरं तर वहिनींना आणि मुलांना जवळपास
प्रचारासाठी जे बाहेर पडलो होतो त्यानंतर आता थेट आत्ताच खरं तर तसं पाहिलं तर घरी वेळ देता आला आहे. कारण प्रचार आणि मग त्यानंतर मालिकेचं शूटिंग असं सातत्यानं सुरू होतं. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यात मोठं गिफ्ट काय असेल तर तू आज जो वेळ दिला तो वेळ म्हणजे सगळ्यात मोठं गिफ्ट. वेळ दिला ते महत्वाचं आहे. पवार साहेबांनी जुन्नरच्या सभेमध्ये तुमचा जुन्नरी गडी म्हणून उल्लेख केला होता. काय आहे जुन्नरची ओळख आणि जुन्नरची खाद्य संस्कृती या निमित्ताने, दिवाळीच्या निमित्ताने? नाही, साहेबांनी जो जुंदरीचा उल्लेख केला होता की आधी मुंबईमध्ये फुलाचं दुकान दिसलं की ते डेफिनेटली म्हटलं जायचं जुंदरी. आणि तसं पाहिलं तर मला वाटतं जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येकाची एक स्पेशालिटी आहे. पण साहेबांनी त्या दिवशी सभेत जो उल्लेख केला तो उल्लेख खरं तर अभिमानास्पद अशासाठी होता कारण कुसुमाग्रजांची जी कविता आहे, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, मला वाटतं साहेबांचा त्या सभेतला तो गौरवपूर्ण उल्लेख हे पाठीवर हात ठेवून लढ म्हणा म्हणणं होतं. आणि त्यामुळे खरं तर खूप एक आणखी हुरूप मिळाला आणि आणखी जोमानं प्रचार करायला हे मिळालं. कॅमेरा पर्सन स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, नारायणगाव. यानंतर बघूयात बलिप्रतिपदानिमित्त जळगावच्या अंमळनेर शहरातून बळीराजाच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित आमदार अनिल पाटील आणि माजी आमदार साहेबराव पाटील उपस्थित होते. बळीराजाच्या स्मारकाचं पूजन केल्यानंतर वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर बळीराजा सहभागी झाला होता. बलिप्रतिपदा या दिनी शेतकऱ्याचा बळीराजा पुन्हा आपल्या प्रजेला भेटायला येतो अशी आख्यायिका आहे. म्हणूनच या सणाला ग्रामीण भागात विशेषतः शेतकऱ्यांमध्ये विशेष महत्त्व आहे. म्हणून आजही ग्रामीण भागात भाऊबीजला बहीण भावाला ओवाळताना इडापिडा टळ आणि बळीचं राज्य येऊ असं म्हणते. अप्रतिम कलाकुसर असलेले दागिने पाहिले तर आपण अगदी हरवून जातो. हार, नेकलेस, बाजूबंद, पेशवे काळातील हार, विविध प्रकारचे मंगळसूत्र, बाजूबंद, कमरपट्टा असे अनेक प्रकार आहेत. आणि अनेक प्रकारची कलाकुसर असलेली ही सुंदर अलंकार पाहून कोणी सुखावून जाईल. प्रत्येकाची इच्छा होते की ही घेतली पाहिजे. खास करून महिला वर्गामध्ये याचं आकर्षण मोठं असतं. नाशिकच्या या आरसी बाफनात असलेल्या मालिकेचा देशात सर्वोत्तम म्हणून गौरव झाला आहे. तिथं असेच वेगवेगळे पारंपरिक दागिने, त्या डिझाईनमधले दागिने बघायला मिळतात. दिवाळी असो की कोणताही सणवार, सोनं आणि त्याची खरेदी हा अत्यंत आवडता महिलांसाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो. दिवाळीनिमित्त खूप मोठ्या सोन्याचं कलेक्शन येतं. पाडवा तर अगदी लॉटरीज असते. पतीला पत्नीला द्यायची भेट, भाऊबीजेला एक विशिष्ट भेट देण्याचा प्रकार. आपण आता आहोत नाशिकच्या आरसी बाफना या शोरूममध्ये की कशा प्रकारे दागिन्यांची कलाकुसर या ठिकाणी बघताय. आपल्या देशातलं सर्वोत्कृष्ट कलेक्शन ज्या ठिकाणी असतं त्याचा गौरव ज्या ठिकाणी झाला आहे. डायमंडच्या आधारापासून तयार झालेले काही दागिने, वेगळ्या प्रकारचे नेकलेस, गळ्यातले वेगवेगळे प्रकार, हा अगदी खास कलकत्ता पद्धतीचा एक प्रकार आहे. पैठी प्रकार आहेत. आणि हे असं आपण बघता बघता ज्यावेळेस पुढे येतो, मंगळसूत्रामध्ये किती विविधता असू शकते की आपण बघतोय की हेच मंगळसूत्र काही अँटिक म्हणजे की ऐतिहासिक काळातले सुद्धा मंगळसूत्र आपल्याला दिसतात. गळ्यामध्ये बांधायचे म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारचे पट्टे, कर्णफुलं, याचं सुंदर कलेक्शन या सगळ्या ठिकाणी दिसत असतं. आणि हाच दिवस सगळ्यात महत्त्वाचा असतो. म्हणजे की छोटं छोटं केलेलं वर्क आणि डायमंड आणि यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गुंफण, उत्कृष्ट कारागिरीचे नमुने सुद्धा आपण बघतो की अत्यंत आवडीने या ठिकाणी एक ताई दिसत आहेत. ताई, दागिन्यांची आवड प्रचंड दिसते तुम्हाला, काय सांगणार? वेगवेगळ्या प्रकारचं कलेक्शन तुम्ही या ठिकाणी बघतायत. कसा जातोय पाडवा? पाडवा मजेत जातोय. आता नवऱ्याला घेऊन आली कापायला आणि मला सगळ्या वेगळ्या पद्धतीचे दागिने आवडतात. अँटिक प्रकार, नाहीतर असं काहीतरी वेगळं डिझाईन, म्हणजे रेग्युलरपेक्षा वेगळं काहीतरी असेल तर ते जास्त आवडतं मला. नक्कीच आपण बघतोय की अगदी बोलकी प्रतिक्रिया दिलेली आहे की नवऱ्याला कापायला घेऊन आलेली आहे. आवड, आनंद. तुम्हालाही तेच विचारतो की कसा जातोय पाडवा? फार सुंदर. मला कापून घ्यायला मजा वाटते. वर्षातून हा एकदाच नवरा बायकोंचा एक सण असतो की हा एक दिवस असतो की ज्या नवरा बायको खुश असतात एकमेकांवर. बायकोही म्हणजे नवरा एकदम फ्री असतो बायकोवर खर्च करण्यासाठी. मी पण आज भरपूर पैसे घेऊन आलेलो आहे. तिला बसवलं आहे, आता तिला जे घ्यायचे ते घेऊ द्या. भरपूर पैसे घेऊन आलोय की प्रेम या शब्दाची संकल्पना होऊ नाही शकत. आपण म्हणतोय की बाजूबंद असो, कमरबंद असो किंवा हातातले वेगळ्या प्रकारचे जे दागिने आहेत ते सुद्धा त्याचं कलेक्शन जे अफलातून या ठिकाणी दिसतं तेच महत्त्वाचं आहे. ही उत्कृष्ट कलाकुसर करणारे कारागीर जे असतात त्या कारागिरांचं नेमकी त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड आली आहे का? सुनीलजी काय सांगाल? इतके अफलातून कलेक्शन या सगळ्यात तुम्ही लोकांना प्रेझेंट करताय, पण ही कारागिरी कुठेतरी लुप्त होत चालली आहे. सोनं नोटबंदीनंतर कुठेतरी मागे पडत चाललंय, काय सांगाल? सोनं मागे पडत चाललंय नोटबंदीमुळे.
निश्चित, पण ज्या प्रकारे किती फरक पडलाय म्हणजे की आता सोनं विक्री यावर 50% फरक पडला तरी. 50% जरी फरक पडला असला तरी या उत्कृष्ट कारागिरीबद्दल जे तुम्ही वेगळ्या प्रकारचे दागिने तुम्ही प्रेझेंट करताय, कोणकोणत्या काळातले आणखीन आहेत, काय सांगाल त्याबद्दल? सर्व जुन्या काळातले पण आहे, नवीन काळातले पण आहे, दोघं सर्व टाईपचे पॅटर्न आहे. महाराणी एंटिकमध्ये सर्व टाईपचे पॅटर्न्स. आपण बघतोय की काही दागिने किती सुंदर असू शकतात, ते बघायला सुद्धा इतके चांगले वाटतात. हे गळ्यात घातल्यानंतर महिलांना सुद्धा प्रचंड आवडतात. पण हे प्रत्यक्षात मध्ये ज्यावेळेस ज्यांच्या खिशातनं हे पैसे जातात त्यांना काय वाटतं हेही महत्त्वाचं आहे. पण असेही असतात की पाडवा हा दिवस एक महत्त्वाचा असतो. बायकोला जरी वाटलं की मी नवऱ्याला कापायला घेऊन आली आहे, तरी नवऱ्याची सुद्धा तयारी तीच असते. हेच प्रेम असतं, ही नात्यातली नाजूकता, आणखीन विश्वास याचं हे प्रतीक म्हणून आजही सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला आपल्या देशात तितकंच महत्त्वाचं स्थान आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पाहूया चंद्रपुरातल्या नंदी समाजाच्या वतीनं पाडवा उत्सव अनोख्या पद्धतीनं साजरा केला जातो. काय होतं बघा, पाडव्याला रेड्यांची झुंज लावली जाते आणि यावेळी शर्यतींवरती लाखो रुपयाच्या पैंज देखील लावल्या जातात. रेड्यांना सजवून मैदानावरती आणलं जातं. त्यानंतर 2 रेड्यांमध्ये झुंज लावली जाते. रेड्यांची झुंज पाहण्यासाठी ग्रामस्थही मोठी गर्दी करतात. शेकडोंच्या संख्येत ग्रामस्थ या झुंजीचा थरार अनुभवतात. पारंपरिक पद्धतीनं पाडवा साजरा करत असल्याची प्रतिक्रिया यावेळी ग्रामस्थांनी दिली. जाऊयात कोल्हापूरमध्ये काय होतं बघा. कोल्हापूरमध्ये अनोखी स्पर्धा आयोजित केली जाते. कोल्हापूरमधल्या कसबा बावडामध्ये मोटरसायकलसोबत मशीना पळवण्याची स्पर्धा असते आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहामध्ये ही स्पर्धा पार पडली. विशेष म्हणजे नुकताच पार पडलेल्या निवडणुकीत ऋतुराज पाटील आमदार म्हणून निवडून आले आणि त्यामुळे सतेज पाटील यांच्या समर्थकांनी तर मशीनच्या अंगावर आता फक्त गोकुळ उरलंय असं वाक्य लिहिल्याचं पाहायला मिळालं. मोटरसायकलच्या सायलेन्सरच्या आवाजाच्या जोरावर म्हैस किती पळते आणि किती कमी वेळात अंतर पार करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं आणि दिवाळीच्या निमित्ताने जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा स्पर्धांचं आयोजन केलं जातं. दिवाळीनिमित्त गुजरात राज्यात गाय गोहरी हा उत्सव साजरा केला जातो. गाय बैल यांना सजवलं जातं आणि त्यांना रस्त्यावर सोडतात. यावेळी गाय बैल रस्त्यावर धावतात आणि त्यांच्या खाली गावकरी झोपतात. अशा अनोख्या पद्धतीनं ही दिवाळी गोहरीत साजरी केली जाते. तर पाडव्याच्या दिवशी पुणेकरांना गायक महेश काळे आणि बासरीवादक राकेश चोरसिया यांची जुगलबंदी ऐकायला मिळाली. लोकमत वृत्त समूहाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ब्रेकनंतर पाहूया पुण्यात सारसबागेमध्ये लाखो पणत्या लावून आणि आकाश दिवे सोडून दीपोत्सव साजरा करण्यात आला. पाडव्याच्या दिवशी सारसबागेच्या गणपतीचं दर्शन घेण्याची अनेकांची परंपरा आहे. अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे आणि इथं दर पाडव्याला दीपोत्सव साजरा करण्यात येतो. पाडव्याला सारसबाग मंदिर आणि उद्यानात जत्रे एवढी गर्दी असते. शीळ अर्थात शिट्टीवर लोकप्रिय हिंदी गाणी वाजवणारे शीळवादक अप्पा कुलकर्णी गेली 37 वर्ष पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत इथल्या कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी करतात. दिवाळी असो किंवा कोणताही सण, वैकुंठ स्मशानभूमीत कर्मचारी ऑन ड्युटी असतात. मृतदेहांवर अंत्यसंस्कार सुरू असतात आणि मात्र या धवडग्यातही अप्पा कुलकर्णी यांनी दिवाळी साजरी केली.
गोरगरिबांसोबत दिवाळीचा सण साजरा व्हावा यासाठी मावळ तालुक्यातील काही तरुणांनी फटाक्यांवर तसंच आतिषबाजीवर होणारा मोठा खर्च टाळून त्याच खर्चातून जमा झालेले पैसे एकत्रित करत गरिबांची दिवाळी ही गोड केली आहे. देहू रोड शहरातील तरुणांनी एकत्र येत रेल्वे स्टेशन, फुटपाथ, मंदिर तसंच इतरत्र उघड्यावर राहणाऱ्या गोरगरिबांच्या सोबत अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली आहे. बेघर असलेल्या गरिबांना एक ब्लँकेट तसंच एक मिठाईचा पुडा देऊन त्यांची ही दिवाळी गोड केली गेली. शहरातील जवळपास 30 ते 40 बेघर गरिबांना याचं वाटप करण्यात आलं. समाजातील इतरही तरुणांनी एकत्र येत फटाक्यांच्या आवाजामुळे तसंच धुरामुळे होणारं प्रदूषण टाळून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करून समाज उपयोगी हिताची कामे करण्याचं आवाहन जे ते तरुणांकडून करण्यात आलं. भिवंडी तालुक्यातील ऐतिहासिक कोणगाव इथं प्राचीन काळापासून बलिप्रतिपदा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गवत रचून त्याची पूजा करून त्याला आग लावण्यात येते आणि त्यानंतर त्या आगीतून बैल उड्या मारतात. नंतर बैलाची पुन्हा पूजा केली जाते आणि हा उत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. डोंबिवलीत दीप प्रज्वलन करून दिवाळी साजरी करण्यात आली. दावडी रेजन्सी इस्टेट या संकुलात गेल्या 10 वर्षांपासून अनोखा दीप महोत्सव साजरा केला जातो. साईबाबा मंदिरात तब्बल 5555 दीप प्रज्वलित करून भव्य असा दीप महोत्सव साजरा करण्यात आला. या दीप महोत्सवात अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक DK चौरे आणि मनसेचे नवनिर्वाचित आमदार राजू पाटील सहभागी झाले होते. शिर्डीच्या साई मंदिरात दिवाळीचा उत्साह बघायला मिळाला. काल लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं लक्ष्मी कुबेर पूजन पारंपरिक पद्धतीने पार पडलं. वेदमंत्राच्या घोषात साई मंदिरात लक्ष्मी कुबेर पूजन करण्यात आलं. देशभरातील लाखो साई भक्त आज देखील शिर्डीत साई दरबारी आपली दिवाळी साजरी करतात. त्यांनी आजही उपस्थिती लावली आहे. नंदादीप आणि लेंडीबागेत दीपोत्सव साजरा करण्यात आला. लक्ष दिव्यांनी साई मंदिर परिसर उजळून निघाला. तर साईबाबांच्या मूर्तीला करोडो रुपयांच्या सुवर्ण आभूषणांचा साज चढवण्यात आला. साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. मंदिर परिसरातील विविध आकाशकंदील भाविकांचं लक्ष वेधून घेत होते. जेजुरीत आज सोमवती यात्रेला सुरुवात झाली. सकाळी 9 वाजेपर्यंतच अमावस्येचा पर्व काळ असल्याने पहाटे 3 वाजताच मल्हारी मळसाच्या उत्सव मूर्ती पालखीत घालून स्नानासाठी काढण्यात आल्या. सनई चौघड्याच्या सुरात आणि सदानंदाच्या जयघोषात खांदेकरी मानकऱ्यांनी पालखी उचलून बंदुकीच्या फैरीतून सलामी देण्यात आली. गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून सोहळ्याने गडकोटा बाहेर प्रस्थान ठेवला. यावेळी गडाच्या सज्जातून सोहळ्यावर भंडार खोबऱ्याची मुक्त हस्ताने उधळण करण्यात आली. दिवाळी पाडव्याचा दुग्ध शर्करा योग असल्याने फटाक्यांची आतषबाजीही यावेळी बघायला मिळाली. महाराष्ट्राचं कुलदैवत आणि बहुजनांचं लोकदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा गडावर आज यात्रेला सुरुवात झाली. सोमवती यात्रेनिमित्त करा नदीवर या ठिकाणी करा स्नानासाठी प्रचंड गर्दी झालेली आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी भाविक देवाच्या आंघोळीबरोबरच स्वतःही करा स्नान उरकून यात्रा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी झालेली ही गर्दी आपण पाहू शकता. आपल्यासोबत या ठिकाणी मार्तंड देव संस्थानचे विश्वस्त राजकुमार लोढा या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करूया. मोठे जे यात्रा असतात महाराष्ट्रामध्ये त्या खंडोबा जेजुरीच्या असतात. त्यामधली सर्वात मोठी यात्रा म्हणजे सोमवती अमावस्या. यंदा पावसाने इतकं काही शुभ वातावरण तयार केलेलं आहे. पाण्याचं भरपूर असल्यामुळे या ठिकाणी देवस्थानने अलीकडे व्यवस्था केलेली आहे. परंतु यंदा दीपावलीची सुट्टी, पाडवा या कारणामुळे भरपूर प्रमाणामध्ये भाविक आलेले आहेत. या ठिकाणी आपल्यासोबत काही अजूनही भाविक आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात की मार्तंड भैरवाच्या दर्शनानंतर करा स्नानावर आपण येतो. मुंबईवरून आलेले काही या ठिकाणी महिला भाविक आहेत. आपण काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं या यात्रेसंदर्भात? आम्हाला लय खुशी झाली. आज 21 वर्षांनी यो दिवस सूर्य असताना ही सोमवती पडली. 21 वर्षांनी पडते ना ते 11 वर्षांनी पडते ही अशी माहिती मिळाली आम्हाला. 21 वर्षानंतर प्रथमच पर्वकाळ सोमवती यात्रा भरत असल्यामुळे सूर्योदयाला करा स्नान होत असल्याने भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या ठिकाणी त्यांच्यासोबत आलेल्या इतरही महिला भाविक आहेत. त्या भाविकांना सुद्धा हा पर्वकाळ अत्यंत आनंददायी आल्हाददायी वाटलेला आहे. पहिल्यांदाच करा नदीला पाणी असल्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड समाधान आहे. संदीप हंदाचे सह बाळासाहेब काळे, न्यूज 18 लोकमत, जेजुरी. जाऊयात अमृतसरमध्ये. अमृतसरच्या हरमंदिर साहिब अर्थात सुवर्ण मंदिरात दिव्यांची रोषणाई करण्यात आली. दिवाळीनिमित्त इथं बंदी छोड दिवस साजरा केला जातो.
यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.